नवबुद्धाय जय भीम. मी विकास कडलक. आपण पाहत आहोत थेट लॉर्ड बुद्धा TV. आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे रावेत मामुर्डी या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना मावळ लोकसभाचे अध्यक्ष राजेंद्र तरस. थेट आपण पाहतोय की निवडणुकीला नुकतीच सुरुवात होत आहे आणि सुरुवातीच्या क्षणात जर आपण पाहिलं तर राजेंद्र तरस हे निवडणुकीच्या रिंगणात होते, पण त्यांनी त्यांच्या विचारपूर्वक पक्षाशी एकनिष्ठता बाळगता श्रीरंग आप्पा बारण्यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आप्पा बारण्यांच्या मार्गदर्शनावर खासदारांनी शब्द दिला. त्यांनी त्यांच्या मिसेस आणि त्यांचे बंधू निलेश तरस हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. थेट आपण पाहतोय की ते आता जी लढत देत आहेत प्रभागामध्ये विरोधी बाकावरती भाजप आणि राष्ट्रवादी, जरी महायुतीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरती अनेक समस्या असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. जय महाराष्ट्र. आज आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 16ची निवडणुकीला सुरुवात होती आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर वातावरण बदलत चालले. अनेक कुरघोड्या देखील या प्रभागामध्ये सर्वांनी पाहिल्यात. अपक्ष नगरसेवक देखील पाहिले. थेट आपली मिसेस रिंगणात आहे. अजून पॅनल देखील व्हायचं आहे आणि आपले बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते या प्रभागात म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष आहेत. कशा पद्धतीने तुम्ही पाहताय की ह्या निवडणुकीकडं अनेक आत्ताचं जे राजकारण जर आपण बघितलं तर स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या सुरुवातीलाच राजकारण इतकं बदललं आहे की लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. राजेंद्र तरस किवळे रावेत ह्या प्रभागावरती बोलतात. रावेतचा सेक्टर 29चा विकास जर बघितला आपण तर त्या अनुषंगाने रावेतचा काही भाग इकडचा जर आपण पाहिला गावठाणपासून अलीकडचा तर विकासात्मक दृष्टीने मागास दिसतोय. आजही ग्रामपंचायत असल्यासारखं फील होते. कसं तुम्ही युवा सेना प्रमुख म्हणून पाहताय? नमस्कार. खऱ्या अर्थानं आपण आता ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 2026ची निवडणूक येत्या 15 जानेवारीला मतदान आहे आणि त्याच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीनं माझी पत्नी ऐश्वर्या राजेंद्र तरस हिला OBC महिला उमेदवार म्हणून पक्षाकडनं उमेदवारी घोषित झालेली आहे आणि त्यासोबतच आमचं पॅनल पण पूर्ण निलेश भाऊ तरस शहरप्रमुख आहेत. ते स्वतः सर्वसाधारण गटात नाहीत. बाप्पांना काते यांची मिसेस ती सर्वसाधारण महिला गटात नाहीत. बाळासाहेब माझे नगरसेवक आहेत ते SC मधनं उभे आहेत. असं आमचा पॅनल आहे. खऱ्या अर्थानं आम्ही आज जुन्या नव्यांचा सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्येच अनुभव पण लागतो म्हणून जुन्यांची सांगड घातली आणि नवीन तरुण रक्त जे जोमाने पळतं फोन केला की दुसऱ्या मिनिटात हजर होतं असं सांगण्याचा प्रकार आम्ही या ठिकाणी केला आहे. आणि राहिला विषय रावेत सेक्टर नंबर संपूर्ण प्रभाग म्हणलं तर त्यात मामुर्डी आलं किंवा साईनगर गुरुद्वारा या सगळ्या गोष्टी आल्या. तुम्ही मला एक सांगा, आपण आता थांबलोय हा विकासनगरचा परिसर आहे. गेल्या अनेक वर्षापासून विकासनगरच्या जडणघडणीत या विकासनगरवासीयांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि या जडणघडणीमध्ये आपल्याला विकासनगरच्या वाटेला काय आलेलं दिसतंय दाखवा मला तुम्ही. या ठिकाणी तुम्ही एक गार्डन दाखवा, कुठं दिसतंय का, टॉयलेट दाखवा दिसतंय का, विरंगुळा केंद्र दिसतंय का, याच्यासह तुम्ही सांगा आज आरोग्याच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर या भागात आपल्याला साधं हॉस्पिटल पण दिसत नाही आहे. मग मला सांगा, ज्या ज्या घरामध्ये एक भाऊ 10 वर्ष नगरसेवक होता, दुसरा भाऊ आता 10 वर्ष नगरसेवक होता आणि त्याच्यानंतर आत्ताच्या या निवडणुकीत पण दोघंही नवरा बायको म्हणजे ही घराणेशाही आहे आणि ही घराणेशाही जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. आज असं आपण परिस्थिती पाहतोय की जर एखाद्या घरी कुठली दुःखद घटना घडली तर लोक पाहायला पण येत नाही आहेत. ही अशी शोकांतिक आहे आणि त्याच्यातच एकाच घरात 2-2 जर तुम्ही पदं घेत असाल म्हणजे तिकीटं घेत असाल तर प्रभागामध्ये इतर इच्छुक उमेदवार नाही आहेत का ते कॅपेबल नाही आहेत का? याचा अर्थ ते कॅपेबल नसल्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक घरात पदं घेतलीत का? तसं पाहायला गेलं तर आज आपण पाहतो रावेतचा विचार केला, सेक्टर 29चा विचार केला तर हा प्राधिकरणाचा भाग आहे. मला सांगा, प्राधिकरणाने केलेली डेव्हलपमेंट आहे, तुम्ही केलेलं काय आहे? कारण आपण पाहतोय तुमचं जनसंपर्क कार्यालय मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला बातम्यांमधूनच पाहायला मिळालं होतं ते कुठेतरी सरकारी जागा बळकावल्याचा प्रकार होता, परंतु तो त्या ठिकाणी अनेक दिवस गेले पाहिले आपण, परंतु ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु भविष्यामध्ये महानगरपालिकेला आमच्यासारख्या तरुणांना संधी मिळाली तर सरकारी महानगरपालिकेच्या जागेवर एकाही लोकप्रतिनिधीचं जनसंपर्क कार्यालय नसणार. हेच आम्ही या ठिकाणी प्रसभागृहात भांडण्याचा प्रयत्न करणार आणि भांडणार सुद्धा. कारण सरकारी जागेमध्ये नगरसेवकाचं ऑफिस असणं म्हणजे त्या नगरसेवकाचं पात्रता नाही आहे का स्वतःची जागा किंवा स्वतःचं शॉप घेऊन त्या ठिकाणी जनसंपर्क टाकण्याचं. तुम्ही सांगताय की ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र दिले, मग ते जर ज्येष्ठांना दिलेलं आहे तर तुम्ही का तिथं बसता उठता? मग तुम्ही पण ज्येष्ठ तर तुम्ही घरातच बसता ज्येष्ठ झाले
झालेत तर तुम्ही नका समाजात फिरू. असं असं पण तुम्ही लोकांच्या सुखात दुखात नसता, कशातही नसता. आज मला सांगा तुम्ही प्रभागामध्ये त्यांनी एकतरी विकासनगर भागात येऊन गटर साफ केलेलं काय आहे का तुम्ही दाखवा मला. आरोग्याच्या प्रश्नाकडे कसं बघताय? कारण तुम्ही जसं गटराचा प्रश्न काढला, आरोग्याचे अनेक प्रश्न आहे. आपल्या विकासनगर किवळे भागात जर पाहिलं तर प्रसूतीगृहाचा खूप मोठा प्रश्न आहे. आपल्याला तालेराव हॉस्पिटल नाही तर देवरोड कॅन्टोन्मेंटमधल्या हॉस्पिटलकडे जावं लागतं. प्रभागामध्ये अनेक समस्या. आपण कोरोना काळात देखील सोबत काम केले, जनतेने देखील आपल्याला सोबत काम करताना पाहिले. कशा पद्धतीने ह्या आरोग्य विभागाकडे तुम्ही लक्ष देता? कारण पालिकेमध्ये सभागृहामध्ये प्रभाग क्रमांक 16ला निधीच येत नाही. आला तरी तो कवडी मोल येतो, त्याच्यामुळे तुरळक कामं होतात. कारण सभागृहात बोलणारा नेताच नाही आहे, हे सर्व जनतेने पाहिलं. सभागृहामध्ये आवाज उचलणारा नेता नाही, हे सर्व जनतेने पाहिलं. कारण आपण जर पाहिलं तर वाकडचा राहुल कलाटेंचा प्रभाग सोडला, संजय वाघेरेंचा प्रभाग सोडला, संदीप वाघेरेंचा प्रभाग सोडला, योगेश भालांचा प्रभाग सोडला, मंगला कदमचा प्रभाग सोडला, तर असे ठराविक जे प्रभाग आहेत ह्या प्रभागातली कामं, विकास कामं पाहिली तर विकासनगर किवळ्यामध्ये जर एवढे डॅशिंग सगळे प्रतिनिधी होते आणि आहेत, तर मग प्रभागाच्या विकासाकडे दुर्लक्ष का? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विचारलं प्रभागाला निधी येणं जाणं. मला तुम्ही एक सांगा, माझे चॅलेंज आहे ओपन आहे सगळ्यांना. सभागृहात प्रभागासाठी भांडलेल्या क्लिप दाखवा, प्रभागातल्या मागण्या केलेल्या क्लिप दाखवा. 5 वर्षात तुमच्या किती क्लिप आहेत त्या आम्हाला जनतेला उघड करा. कारण त्याचं असे हे गब्बाशे नगरसेवक आहे. दाखवा तुम्ही एका तरी मुद्द्यावरती त्यांनी चांगलं कुठेतरी व्यासपीठावरती एक अर्धा तास भाषण केलेलं मला दाखवा. समधी उमदी आली गेली हे असले हे बोलणारे यांचे गावठी लोक आहेत. ह्याच्यात जनतेला तरुण सुशिक्षित अभ्यासू उमेदवार नगरसेवक म्हणून पाहिजेत. आणि जनता आज शिवसेनेच्या पॅनलकडे एक वेगळ्या नजरेने पाहते की विकासनगर असेल किंवा प्रभागाला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे नगरसेवक शिवसेनेचे करू शकतात, असं आमच्याकडं या नजरेने पाहतात. त्याचं कारण तुम्हाला सांगायचं झालं, आज रावेत भागात पाहतोय आपण सोसायट्या वाढतात आहे, नियोजन काय पाण्याचं? शून्य नियोजन आहे. आज महानगरपालिका कमी दाबाने पाणी पुरवठा करते. मला सांगा, शहराला पाणी पुरवठा रावेत बंधारा पुरवतोय, त्याचं नियोजन काय? आज एक दिवस जर पाणी लेट आलं तर सोसायट्यांना पाणी करोडो रुपये वर्षाला जातात, सगळ्या सोसायट्यांचे पाणी खरेदी करतात आहे. मग मला सांगा, ह्यांनी 10-10, 20-20 वर्ष घरात पद असताना केलंय काय? की फक्त स्वतःच्या घराचे बंगले फुटपाथमध्ये आणायचे, स्वतःच्या घरासमोरचे रोड करताना आलेले यांना. दुसरीकडे कोणीतरी रोड केलं तर त्याचं जाऊन श्रेय घ्यायचं. मग मला सांगा, ह्या ज्या गोष्टी आहेत आज आपण पाहतोय प्रभागामध्ये, माझं त्यांना खुलं आव्हान आहे, विकासनगर भागात त्यांनी एक ड्रेनेज साफ केलेला एक फोटो दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. आणि AI टेक्नॉलॉजीने ते करतील इकडून तिकडून काही करून. हे नाही, त्या प्रभागातली त्या घरातले तो माणूस सोबत आहे, समोर तुम्ही उभं राहून काम करून दिले, एक तरी फोटो दाखवा. आज परिस्थिती अशी आहे, लोक घराणेशाहीला वैतागली आहेत. आपण पाहतोय जर काँग्रेसचा विचार केला तर घराणेशाहीमुळे आज पाहतोय त्या पक्षाची अवस्था काय. आणि सेम परिस्थिती सेम अवस्था आपल्या प्रभागात तेच होणार आहे. कारण लोक काय म्हणतात, एक वजं घेऊन आम्ही वैतागलो तर दुसरं वजं कशाला घेऊ? तर दुसरं वेळेला तर ते पाहायला गेलं. हा झाला सत्ताधारी नगरसेवकांचा भाग. पण आता एक मोठा पक्ष जो आहे भारतीय जनता पार्टीचा, त्याचे देखील उमेदवार आहेत. ते देखील काही काळापूर्वी त्यांच्या विहिरीतलं पाणी लोकांना देत होते, पाणी पुरवठा करत होते. मग हे कसं? कारण भोंडवे विरुद्ध भोंडवे मैदानात असताना किवळ्यामध्ये तरस यांचा निभाव लागेल का? मला काही प्रकरण माहीत नाही आहे पाणी विकण्याचं किंवा काय, त्याच्यात मी अजून काही माहितीच नाही मला, तर मी त्यावर बोलू शकत नाही. आणि राहिला भोंडवे विरुद्ध भोंडवे, तर प्रभागाने पाहिलं 25 वर्ष भोंडवेच होते. तर विकासनगरची डेव्हलपमेंट काय झालेली कुणी पाहिलेली? सर्वसामान्यांनी पाहिलेली. आणि या 7 वर्षात जनसेवा करायला आम्ही सुरुवात केली कोरोनाच्या अगोदरपासून. तर 7 वर्षात विकासनगरसाठी राजेंद्र तरसनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते किंवा निलेश भाऊ असेल किंवा आमचं संपूर्ण पॅनल यांनी खासदार साहेबांच्या पाठीमागं लागून तुम्ही दिसेल तुम्हाला प्रत्येक गल्लीवर आम्ही केले काय ते. कारण सांगतो तुम्हाला, ह्या लोकांनी फक्त तुम्ही पहा, वर्षाला 1-1 करोड रुपयाची गाडी त्यांच्या दारात दिसते, स्वतःचा वैयक्तिक विकास झालेला दिसतोय. परंतु प्रभागाचा विकास काय आहे तुम्ही आम्हाला दाखवून द्या. आज केविले सोसायटी समोर SWTचं एवढं मोठं आरक्षण होतं, तुम्ही त्या ठिकाणी खूप मोठा पालिकेचा बोर्ड लावून का नाही तिथल्या लोकांना दाखवून दिलं की इथं कचऱ्याचं आरक्षण. आज या केविलेमधल्या लोकांची दिशाभूल झाली. ह्याला जबाबदार फक्त हे त्यावेळेचे नगरसेवक आहेत. कारण त्यांनी जर तिथं जर आरक्षणाचा मोठा बोर्ड लावला असता तर ते लोकांनी पाहिलं असतं, तिथं फ्लॅट खरेदी केले नसते. हा एकदम ह्याचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट सांगतो, तुम्ही आज रावेत लंडन बीचच्या चौकातली ट्रॅफिकची परिस्थिती काय आहे? तुम्ही 10 वर्ष नगरसेवक म्हणजे तुम्ही दिग्गज आहात, तुम्ही प्लॅनिंग काय केलेलं आहे दाखवा मला. कारण मला म्हणण्यापेक्षा जनता विचारते आज तुमचं प्लॅनिंग काय केलं. आणि आज म्हणतात आम्ही हे करू, टँकर मुक्त करू, ते करू. अहो तुम्हाला दिलेली पदं तुम्ही तवाच नाही करू शकले. आता दिशाभूल करून लोकांना फसवू नका, कारण लोकांना हे गृहीत धरतात. आणि एक आता तुम्ही जसं ट्रॅफिकचा प्रश्न म्हणले राजेंद्र भाऊ, मला एक सांगा की बास्केट ब्रिजचा जो देखील ट्रॅफिकचा प्रश्न आहे,
नव्याने समीर लॉनच्या इथं देखील ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मुकाई चौकात देखील ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मग हा ट्रॅफिकच्या प्रश्नाकडं आज BRT झाले, तुम्ही सिमेंट काँक्रीट रस्ते केले, खासदार आपले आहेत, आमदार देखील आपण महायुतीमध्ये आपले आहेत. जरी तुम्ही मैत्रीपूर्ण लढत देत असलात तरी स्थानिक लेवलला ही स्वायत्त संस्था आहे, इथं नागरिक विचारतोय की तुम्ही आमच्यासाठी काय करताय. MB कॅम्प सारखे झोपडपट्टी अजून नीट घोषित नाही, त्या ठिकाणी लोकांना आज त्या घरं देखील मिळालेली नाहीत. कारण आपले जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नारा दिला होता की महाराष्ट्रातल्या एकाही झोपडपट्टीमधला व्यक्ती हा उद्याचं भविष्य आहे, त्यांच्या घरात राहणारी मुलं हे उद्याचं भविष्य आहे, प्रत्येकाला घर मिळणार ही घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या सत्तेतून पाय उतरून परत उपमुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की श्रीरंगाप्पा बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले, त्यांच्या माध्यमातून अनेक कामं केली गेली. पण आपण बघतोय की लोकांच्या व्यक्तिमत्वाचा, कारण अनेक लोक आहेत कुठंतरी वर्गण्या द्यायच्या, कार्यक्रमाला मदत करायची आणि त्यानंतर त्यांच्याकडे जो परत कधी बघायचंच नाही. मग ह्या लोकांसाठी आपल्याकडे काही एक पदाधिकारी म्हणून, एक पॅनलचा मार्गदर्शक म्हणून काय उपाययोजना आहेत का वेगवेगळ्या? आत्ता तुम्ही ट्रॅफिकचा पहिला मुद्दा घेतला, त्याच्यात सांगतो मी. आज ज्या ठिकाणी ट्रॅफिक होती, समीर लॉनचा चौक असेल, तर त्या ठिकाणी ट्रॅफिक होण्याची कारणं शोधलीत का तुम्ही? काहीतरी तिथं सांस्कृतिक कार्यक्रम असतो, त्याच्यामुळे तिथं गाड्या गर्दी असते, त्याच्यामुळे जे आपल्या प्रभागात राहणाऱ्या नागरिकांना तिथून येता जाता ट्रॅफिकचा त्रास होतो. दुसरी गोष्ट मुकाई चौक. आज मला सांगा 10 वर्ष नगरसेवक कोण आहे प्रभागाचं? यांनी नियोजन काय केलं आहे? आज आम्ही खासदार साहेबांच्या पाठीमागं लागून त्यांनी संबंधित केंद्रीय मंत्र्याला पाठपुरावा करून मुकाई चौक निगडीत इथपर्यंत भक्तिशक्तीपर्यंत आलेली मेट्रोची जी आहे सेवा, ती तिथून मुकाई चौकपर्यंत मेट्रोला मागणी केली. त्याचा DPR तयार आहे. आता एवढ्या याच्यात मला वाटतं एप्रिलनंतर त्या DPRला मंजुरी मिळेल आणि या ठिकाणी त्याच्या ट्रॅफिकच्या हिशोबाने मेट्रो या मुकाई चौक ते वाकड अशा मार्गे या ठिकाणी 100% येणार आहे. कारण त्याचा पत्रव्यवहार पाठपुरावा आम्ही जवळून पाहतोय, तर त्याला यश 100% येणार आहे. ते आमच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण मेट्रो सिटी म्हणतो आपण, परंतु आपल्या इथं काय काहीच नाही आहे आणि हे ह्याच्यासाठी आमचं मोठं पाऊल असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ट्रॅफिक नंतर आला एकनाथ शिंदे साहेबांचा विषय की ज्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक झोपडपट्टीच्या संदर्भात तुम्ही विचारलं. आज तुम्ही पाहता 2.5 वर्षाच्या कालावधीत एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्य नागरिकांना जो भेडसावणारा आरोग्याचा प्रश्न असतो, जवळपास 700 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वसामान्यांना वाटलेले आहेत. आज सगळ्यात महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात एवढा आरोग्यासाठी निधी दिलेला गेलेला नाही. हा आरोग्याचा विषय आला, घरांचा विषय. शिंदे साहेब 2.5 वर्षात जे शक्य ते त्यांनी करून दाखवलेले, परंतु दुर्दैवाने नंतरच्या कालावधीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत राहता आलं, त्यांना मर्यादा आल्या. तर त्यांना मुख्यमंत्रीपद हे पद असतं, तर तुम्ही पाहता आज 1 वर्ष जवळपास झालेले या सगळ्या नवीन सत्ता आलेल्या. या 1 वर्षात जर साहेब मुख्यमंत्री असते तर 100% हा विषय पण निकाली निघला असता. काल तुम्ही पाहिले आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी अनेक वेळा मागणी केली होती, शहरातील 2.5-3 लाख लोकसंख्या घरांची लोकसंख्या असलेल्या त्याच्या संदर्भात काल नियमितीकरणाचा ठराव या ठिकाणी शिंदे साहेबांकडनं झालेला आहे, तो घोषित झाला आणि त्याचा GR पण आलेला आहे. तर ते पिंपरी चिंचवड शहरातील 2.5 लाख घरे त्या ठिकाणी नियमित झालेली आहेत. मग तुम्ही सांगा, काम करणाऱ्या माणसाला कारण बघू पळू करू असं नसतं. जो काम करतो त्याच्याकडे ठोस उत्तर असतं आणि ते कामं करतात. त्याचप्रमाणे ही कामं केलेली आहेत. राजेंद्र भाऊ, हा झाला भाग. असं कळतं की तुमच्या OBC मध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना बदललं, मामुर्डी भाग आपल्याकडे, तिथून देखील उमेदवार आहे. कसा आपल्याला त्याचा फटका बसेल? खऱ्या अर्थानं फटका बसण्याचं म्हणजे एक माझ्या कामावर विश्वास आहे. मी गेले 7 वर्ष प्रभागातील जनतेची सेवा करतोय. ती सेवा नुसती म्हणजे नाही का एखादं तोंड बघून जायचं, कोणाचं सुख असेल दुःख असेल किंवा नाही का म्हणजे संबंध असेल तसं वागायचं, आम्ही तसं केलेलं नाही. ज्या घरात कुणी नाही आहे आणि त्यांच्या घरात दुःखद घटना घडली तरी आम्ही जातोय, ज्याच्या घरात 100 लोक आहेत तरी आम्ही जातोय. त्याच्या पलीकडेचं सांगायचं झालं तुम्हाला, राजेंद्र तरस किंवा त्याचं कुटुंब हे संप्रदायातलं कुटुंब आहे आणि कधीच मतांच्या राजकारणासाठी काम केलेलं नाही आहे. कारण तुम्ही पाहता कोरोना कालावधीमध्ये जे आता आमच्या विरोधातले उमेदवार आलेले आहेत, कोरोना कालावधीमध्ये ह्यांनी एखाद्या गोरगरीब नागरिक असेल किंवा कोणी प्रभागातला असेल त्यांना एखादा बेड मिळवून देणं, त्यांना अन्नदान रोज करणं किंवा याच्यापेक्षा तुम्ही पत्रकार म्हणून माझ्यासोबत होता त्यावेळेस रात्री 2:30 वाजता होम पॅराडाईज सोसायटीमध्ये कोरोना कालावधी पावसाळ्यात पाणी शिरलेलं, आपण जवळजवळ 4 फुटा पाण्यात आम्ही दोघं पण घुसलेलेत. या प्रकारे एक काम दाखवा माझ्या विरोधकांचं, मग मी त्यांना सॅल्यूट करेल. कारण सांगतो परिस्थिती निवडणूक म्हणून आलेली ही लोक आहेत, परंतु वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणं आणि त्याच्या सातत्य टिकून राहणं हे कोणाच्याही बसचं काम नाहीये. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला
की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. काम करणारा विरुद्ध पावसाळ्यातील बेडकं असं मला जनता बोलतात आहे. त्याच्यामुळे जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. आमच्या पॅनलला 100% यश येणार आहे आणि 4-0 आमचा पॅनल निवडून येणार आहे. आज मी तुम्हाला- राजेंद्र भाऊ 4-0 म्हणताय. एक आयात उमेदवार आहे, मागच्या वर्षी देखील आयात उमेदवार प्रभागाने निवडून दिला आणि त्याचे परिणाम बघतात आहे. तोच आज उमेदवार तुमच्याकडे आहे मागासवर्गीय प्रभागातून. आणि त्यानंतर जर आपण एक विचार केला तर हा आपला जो प्रभाग आहे याला स्मशानभूमीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. एक किवळे गावात आहे आणि एक आपल्याला कॅन्टोन्मेंटचे आहे. जागा कमी आहेत, लोकसंख्या जास्त आहे आणि दूर असल्या कारणानं जे काही मयत आहे ते न्यायची असेल तर काही पर्याय नसतात. त्याकडं आजपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही पाहिले? आता स्मशानभूमीचा विषय सांगायचा झाला तर प्रभागाची लोकसंख्या ऑन रेकॉर्ड म्हणजे 75,000 मतदान रुपये, परंतु तसं पाहायला गेलं तर 2.5-3 लाखावर मतदारसंघ आहे. तुम्ही सांगा मला आज रावेत भागात स्मशानभूमीची अवस्था काय आहे? आज वाल्यकरवाडी गुरुद्वाराला स्मशानभूमी आहे का? इतर त्यांना काळेवाडीला जावं लागतं किंवा इकडं निगडीला जावं लागतं. मग त्याच्यानंतरची गोष्ट रावेतमध्ये आहे तर 2 जाळ्यांची स्मशानभूमी. आज रावेतची परिस्थिती पाहता आज त्या ठिकाणी बोलतो ना मी किवळे मामोडीवरती रावेतमध्ये आज एवढ्या टोलेजंग इमारती आहेत. आज त्याच्यात तुम्ही पाहती तर 2 जाळ्यांची आहे. मग तुम्ही केलंय काय? वर्षानुवर्ष तुमच्या घरात पद आहे, तुम्ही केलंय काय? हे जनता विचारते आज आम्हाला. फक्त काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आला तर महालक्ष्मीचं दर्शन करायचं आणि त्याच्यावरती लोकांची तोंड गप्प करायची, हे जनता आता या ठिकाणी विसरली. त्यांच्या दहशतीला लोक घाबरतात हे आम्हाला या ठिकाणी जाणवते. परंतु ही मतदान रूपी दहशत त्यांची बंद होईल. किवळ्याची स्मशानभूमी आहे, नदीपात्रात आहे. मामुर्डीची तर अवस्था त्याच्याहून भयानक आहे की मामुर्डी स्मशानभूमी नदीपात्रात आहे आणि दशक्रिया विधीला रोडवर बसावं लागते, जी किती मोठी वाईट अवस्था आहे. आणि मामुर्डी गावातला उमेदवार या ठिकाणी आज आहे आमच्या विरोधात, परंतु आणि मामुर्डी गावातला उमेदवार आहे त्या ठिकाणी आमच्या ह्याच्यात आमच्या विरोधात. परंतु त्या उमेदवाराला प्रभागात फिरून प्रत्येक गल्ली वाईज कुठल्या गल्लीत काय अडचण आहे अख्ख्या प्रभागात हे समजायला जवळपास 5 वर्ष जातील. कारण माझा अनुभव मी सांगतोय, माझ्या विरोधात आले म्हणून मी बोलत नाही आहे, परंतु मला हे सगळं समजायला 7 वर्ष गेल्यात. तर त्या तुलनेने त्यांचा व्यवसाय बघून त्यांना ह्याच्यात वेळ देणं शक्य नाही. कारण इतर त्यांच्या जवळपासचे मित्रमंडळी कोण सांगायला तर तो व्यावसायिक माणूस आहे आणि तो व्यावसायिक माणूस तुम्हाला समाजाला वेळ देऊ शकणार नाही आहे. कारण आज मी नाही बोलत, ही जनता बोलतीये. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की मी त्या नजरेने त्यांच्याकडे पाहतच नाही. ते माझे चांगले मित्र पण आहेत. आणि त्याच्या पलीकडे सांगतो आज मामुर्डी गावचं बघा, मामुर्डी गाव कुठे आहे, स्मशानभूमी कुठे आहे, विकासनगर कुठे आहे, स्मशानभूमी कुठे आहे, याच्यासाठी मी माझ्या राजेंद्र तर सोशल फाउंडेशनच्या वतीनं वैकुंठ रथ या ठिकाणी 26 जानेवारी 2021 रोजी या ठिकाणी बनवला आणि आज तब्यात 3,200-300च्या आसपास ते आपण अंत्यविधीची मोफत सेवा देतोय. मी माझं भाग्य समजतो विकासनगरच्या जनतेचा किंवा प्रभागातील जनतेचा मला त्या प्रकारे एक सेवा करण्याचं भाग्य मिळालं. मी प्रभागातील जनतेचं खरं तर सततशा ऋणी राहील, कारण ही चांगली सेवा मला करायला मिळते. त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज आपण प्रभागात पाहतोय की मूलभूत सुविधा शून्य आहेत आणि आज हे लोक विकासाच्या गप्पा मारतात. ह्यांचा वैयक्तिक विकास झालेला आहे परंतु प्रभागाचा विकास झालेला नाही. आणि माझ्या जनतेला आव्हान असणार आहे, तुम्ही 5 मिनिट किंवा 5 दिवस किंवा 15 दिवसासाठी माणूस पाहू नका. 5 वर्ष ते 25 वर्ष कोण चांगलं अभ्यासू काम करू शकतं हे पहा. ह्यांना साधं भाषण करता येत नाही. तुम्ही पहा विरोधीमध्ये आता माझी मिसेस आहे, तुम्ही पाहताय तिची भाषणं कशी असतात, ती बोलती कशी. इतर उमेदवारांच्या तुम्ही त्या तुलनेत सगळ्या पॅनलचं पहा, म्हणजे हिच्याच कॅटेगरी नाही, टोटल पॅनलच्या लोकांचे पहा. आमचा उमेदवार आमच्या पक्षाचे सोडले तर इतरांचे तुम्ही पहा, यांना बोलता येत नाही. हे सभागृहात बोलणार कधी आहेत? आज आपण लोकसभेत पाहतो, विधानसभेत पाहतो, भांडतात लोक प्रभागात त्यांच्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणायला. हे इथून मागं तर भांडले नाही आहेत, यांना काही घेणं देणं नाही आहे, यांना फक्त वैयक्तिक पोळी भाजायची आहे. हेच आम्हाला या निमित्ताने दिसते. प्रभागाची कामं करायला वेळ नाही, आपण विरोधकांवरती थेट टीका करताय कारण त्यांचा व्यवसाय आहेत. पण तसं जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 16 हा खूप मोठा आहे, मतदारसंख्या देखील मोठी आहे आणि त्याहून दुप्पट तिप्पट लोकसंख्या आहे. IT पार्कचं सेक्टर जवळ आहे हिंजवडी, लोकसंख्या वाढत चालली. ही कामगार नगरी आहे, या ठिकाणी कामगारांची वस्ती आहे. कामावरून आल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहतो की आजूबाजूला एखाद्या घरामध्ये लग्न करायचं म्हणलं तर फक्त हॉलचाच खर्च मोठ्या प्रमाणात आहे. लग्न करणं अशक्य आहे. या ठिकाणी समाज मंदिराचा प्रश्न आजही अनुपस्थितीत आहे. जेणेकरून आपण जर पाहिलं तर एखादं समाज मंदिर असेल त्या ठिकाणी हॉल असेल मोठा, तर एखाद्या गरिबाचं लग्न लागू शकतं. जो खर्च हॉलचा आहे, नुसता बँकेट हॉलचा खर्च आहे, त्या खर्चात त्यांचं संपूर्ण लग्न होतं. ह्या नागरिकांसाठी आरक्षित भूखंड असतील किंवा रस्त्याचे भूखंड असतील, विरोधक थेट आरोप करतात की तुम्ही आरक्षण अडवलेत त्यामुळे प्रभागाचा विकास थांबला. हे खरं आहे का?
आता तुम्हाला सांगतो मी ह्यांनी अडवलं म्हणतात ना, आरक्षण अडवले, दिली नाही आहेत. आज या प्रभागात म्हणजे मुकाई चौकपासून ह्या सगळ्या प्रभागामध्ये ह्यांनी ज्या शेतकऱ्याचे आरक्षण आहेत, आरक्षित झालेले, ह्यांच्यापर्यंत किती वेळा गेलेत हे त्यांनी जाहीर करावं. त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो, सुडबुद्धीचं राजकारण झालेलं आहे. आता तुम्हाला मी प्रूफली दाखवतो. ह्या विकासनगरचा मुख्य रोड आहे. ह्या मुख्य रोडसाठी आम्ही 2 वर्षापासून ते 3 वर्षापासून मुख्य खासदार साहेब असेल त्यांच्या संपर्कात राहून अनेक वेळा या विकासनगर मुख्य रोड संदर्भात महापालिका आयुक्त असेल यांना सगळ्यांना पाठपुरावा केला. आता आम्ही तुम्हाला दाखवतो, प्रूफली दाखवतो. हे पत्र पहा. कोण आहे? बाबूराव नवनाथ खळसोडे. कोण आहे हे पक्ष? हा पक्ष कोणता आहे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस, बरोबर. उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा. आता त्याच्या पुढचं व्हायचं विशेष कार्यकारी अधिकारी झालं. आता ह्या माणसाचा पत्ता पाकुडला श्रीकृष्ण कॉलनी नंबर 1 पावनानगर काळवाडी पिंपरी पुणे, बरोबर. आता हे चिन्ह बघा कुठले, घड्याळ आहे. तारीख बघा काय, 15/3/2024 स्थापत्य विभागाला जमा केलेलं पत्र आहे. आता तुम्ही आता ह्याच्या पुढचं गणित बघा. आपल्या प्रभागाला यांनी काय दिलंय किंवा खो घालण्याचं काम कोणी केलं हे तुम्हाला आता प्रूफली दाखवतो मी. काय लिहिलंय बघा इथं, आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड मनपा निविदा नोटीस बघा, ठेकेदार पात्र अपात्रबाबत उपरोक्त विषयानुसार निविदा क्रमांक आपण प्रसिद्ध केली. आता ह्याच्यात बघा हे काय लिहिलेलं आहे, आजीवन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, बरोबर. लोणावळा कन्स्ट्रक्शन, मोहनीलाल मंत्री कन्स्ट्रक्शन, PCC इन्फ्रास्ट्रक्चर, क्लिनिक, गवारे अर्थमोवर्स, त्याच्यानंतर इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन. म्हणजे अनेक जवळपास 22 कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये. ह्या कंपन्यांनी या विकासनगर मुख्य रोडसाठी टेंडर भरलेले होते. आता याच्यात काय लिहिलं पाहिजे मी, यातील काही ठेकेदार कोणत्या प्रकारची कामे आपल्या महापालिकेमध्ये केल्याचे दिसून येत नाही. आता मला सांगा, आजवान इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात पहिलं नाव ते, ज्यांनी हे पत्र द्यायला लावले त्यांच्या घराच्या लाईनीतच आजवानीचा खूप मोठा प्लांट पाण्याच्या टाकीजवळ होता. हा अख्ख्या प्रभागाला, अख्ख्या राजकारण्यांना माहिती आहे, बरोबर. मग आज तुम्ही काय म्हणताय, आपल्या महापालिकेमध्ये दिसून येत नाही. यांनी चांगले कामं महापालिकेमध्ये केल्याचे दिसून येत नाही. तसेच महापालिकेत रेग्युलर काम करणाऱ्या ठेकेदाराला अपात्र ठरवून कामाचा अनुभव नसणाऱ्या अपात्र असणाऱ्या ठेकेदाराला पात्र करण्याचे काम आपल्या विभागामार्फत चालू आहे. तसेच या प्रकारची कामे आपल्या महापालिकेत करणाऱ्या ठेकेदाराला निविदामधून माघार घेण्यास सांगण्यात येते. तरी असे ठेकेदार ज्यांनी कागदपत्राची पूर्तता यापूर्वी सध्या वापरल्याच महापालिकेत वरील निविदेमधील कामाच्या रकमेपेक्षा जास्त रकमेची कामे चालू आहेत, कोणाच्या सांगण्यावरून ठेकेदार माघार घेत असतील तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. अपात्र असणाऱ्या ठेकेदाराला पात्र करून त्यांना कामे मिळवून देण्यास मदत करण्यास अधिकाऱ्यावर कारवाई करावी. हे पत्र कोणी दिले? हे फक्त दिशाभूली, यांच्याकडे नगरसेवक पद नव्हतं. यांनी काय केले, हे काम आम्ही खासदार साहेबांच्या पाठीमागून, तत्कालीन आयुक्तांच्या पाठीमागून मंजूर करून आल्यानं काम सुरुवात करायची. ह्याच्यात यांनी खो घातला आणि खो घातल्यानंतर यांनी हे पत्र. आता मला सांगा, श्रीकृष्ण कॉलनी नगर पावनानगर 1 काळेवाडी पिंपरी, काय संबंध त्या माणसाचा इथलं पत्र देण्याचा? आता दुसरी बघा, सगळ्यात मोठा खुलासा बघा, हे चिन्ह कुठलं, घड्याळ. म्हणजे घड्याळवाल्यांनी इथलं मेन रोडचं काम अडवायचा प्रयत्न केला. आता ही तारीख पाहिली किती, 15 तारीख बघा इथं किती, 14/3/2024 खोडून काय केलं, 15 तारीख. आता ह्याच्या पुढचं गणित बघा, तुम्हाला दाखवतो मी यांनी केलंय काय. आता पहा, हे पत्र किती तारखेचं आहे, 14 तारीख दिलेली या ठिकाणी. आता ह्याच्यात बघा, ते पत्र किती तारखेचं होतं, 14 तारीख होतं, खोडून 15 तारीख केली. काळेवाडीचा माणूस, काही संबंध नाही. जे यांनी ब्लॅकमेलर जे ठेवलेले आहेत आणि ते कोणी ठेवले तर कोणाचा माणूस, ह्याच्यात आता तुम्हाला तंतोतंत समजेल, बरोबर. तारीख किती, 14, ते सेम परिस्थिती, निविदा क्रमांक, आयुक्त साहेब, सगळं बरोबर आहे. हे सगळं ठेकेदार अपात्र. आता त्या पत्रामध्ये पहिल्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय होतं, आजवानी इन्फ्रास्ट्रक्चर. हे बघा, आजवानी इन्फ्रास्ट्रक्चर पहिल्या नंबरला, त्याच्यात 22 नाव होती. 22 नाव लेटर हेड कोणाचं आहे, कारण जनता तुमच्या तोंडून ऐकायला हे नावाचं ना, हे लेटर हेड मोरेश्वर महादू भोंडे, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आता 2024 ला त्यांचं पद नव्हतं तरी यांनी नगरसेवक नाव लावलेलं ह्याच्यामध्ये. आता हे तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये यांनी काय केले, पत्र दिले. याच्यामध्ये यांना वाटतंय की हे ठेकेदार अपात्र आहेत. मग तुमच्याच घराच्या लाईनी त्यांचा प्लांट होता, यांनी अनेक विकासाची कामं किवळ्यामध्ये केलीत, रावेत प्रभागात केलीत ह्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांनी. मग मला सांगा, ह्या लोकांना त्यावेळेस तुम्हाला चालले आहेत लोक, आणि आज हे लोक काम करत नाहीत का? हे कशासाठी? की पद नाही, पण कुठेतरी फोन करून भेटून जा. कशासाठी भेटायचे?
हीच दादागिरी किंवा हेच आपल्याला बंद करायचं आहे. आज विकासनगर रोडसाठी, मुख्य रोडसाठी मी एवढं भांडलो, एवढा वेळ घालवला, एवढं कष्ट घेतलेत, ते कुठेतरी आता हे सगळं झालं आहे. आणि हेच लोक आले तर तिथं नारळ फोडायला की आमच्या प्रयत्नातनं झाले. आता त्यावेळेस मी हा खुलासा केला नव्हता की कोणाच्या प्रयत्न झाले. आज तुम्हाला दाखवलं हे रोडचं काम थांबवायचं काम ह्यांनी केलेलं आहे. बरोबर, ह्यांचाच एक कार्यकर्ता जो राष्ट्रवादीचा जे घड्याळ चिन्ह याच्यावर काळेवाडीचाच माणूस आहे. सेम कॉन्ट्रॅक्टरचं पण नाव तेच, तारीख ती, सगळे शब्द तेच आहेत. याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही पत्र द्यायचं आणि दुसऱ्याला पत्र द्यायला लावायचं आणि त्या दुसऱ्या मार्फत काहीतरी टेबला खालून घ्यायचं. ही कुठली पद्धत आहे? हे बंद करायचं आपल्याला. आणि ह्याच्यासाठी विकासनगरचा मुख्य रोड म्हणजे शरीराचा मनका महत्त्वाचा असतो, तसा हा रोड महत्त्वाचा विकासनगरच्या दृष्टीने. आणि ह्याच्या एवढ्या दिवस लागण्याचं न रोड होण्याचं कारण हे विरोधक आहेत आमच्या राष्ट्रवादीचे आणि त्यांनी हे काम केलेलं आहे. हा राहिला रस्त्याचा प्रश्न. अनेक वेळा आपण पाहतो की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुढून आरोप होतो की तुम्ही रस्ते बनवले, मग पाण्याची पाईपलाईन, आता रस्ते खोदावं लागतील, मग नव्याने पाईपलाईन टाकावं लागेल. मग ते जो खर्च केला तो जनतेच्या खिशातला केला, समोरून आरोप होतोय तुमच्या मित्रपक्ष, वरिष्ठ मित्रपक्षाकडून. नाव घ्या ना, कुठला पक्ष आहे? ते भारतीय जनता पक्षाचे काही नेते आहेत आणि मला तर नाही जाणवलं. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे देखील नेते आहेत की त्यांनी रस्त्याचे करण्यानंतर रस्त्यावर सिमेंटचे जरी रस्ते केले तरी पाणी साचतंय, पाण्याचा प्रश्न गंभीर दाखवला आहे. वेगवेगळे आरोप केलेत आणि सांगितलं की विकास कामांमध्ये आडवे येणाऱ्यांना मतदान करू नका, थेट आवाहन केलं. जनतेने पाहिलेले आज तुम्हाला लिस्ट दाखवतो ऑफिसमध्ये. प्रत्येक कॉलनी जिथं रोड झाले तिथलं आम्ही सह्या घेतल्यात लोकांच्या की तुम्हाला हे काम आवडलं आहे का. मग आम्ही सह्या घेतल्यात सगळ्यांच्या आणि प्रत्येक कॉलनीत एक घर असं नाही की त्यांनी सही दिली नाही, त्या सगळ्यांनी सह्या दिल्यात. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, समजा आमचे 50 कॉलन्यांमध्ये काम झालं, अजून 50 राहिलं, तर 50 जणांचे लेटर आहेत आमच्याकडे की आमचे पण काम करा म्हणून. हे जे बोलतात हे विरोधक आहेत आणि त्यांना साधा खड्डा बुजवता नाही आला. एवढं मोठं निधी आणून काम आम्ही करणं म्हणजे हे वाघाच्या जाबड्यातून आहे ना हात घालून जी बाहेर काढण्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळं सरकारी निधी कसा येतो काय करावं लागतं हे सोपं काम नाही आहे. आज मला दाखवा जे काय आम्ही रोड केले त्याच्यात 4 वर्ष आलेत सगळ्यात पहिलं रोड करून, $1 एवढा खड्डा नाही आहे. हे आमचं काम बोलते का, आमच्याकडे काहीच पद नाही आज. फक्त यांनी त्याच्या पुढचं सांगतो अजून आता पुढचं काय तुम्हाला अजून 2 दिवसांनी मी परत मुलाखत देईल का की अजून हे रोड पण करू नका म्हणून त्याच्यासाठी पण ह्यांनी पत्र दिलेत. ते पत्र पण पुढच्या मुलाखतीत मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण काय करायचं तर अभ्यासपूर्ण उतरायचं हे माझा स्वभाव आहे आणि अभ्यास पूर्ण केलं तर जनतेला पटतं पण. आणि जे खरं आहे तेच राजेंद्र दरज बोलणार आहे. माझ्यापेक्षा चांगलं कोण काम करणार असेल जनतेने त्याला स्वीकारावं. परंतु माझ्या कामाची तुलना, माझं मेरिट पाहिलं तर एकही विद्यमान पण बसू शकत नाही लेवलला. आणि त्याच्यामुळं आम्ही आज तुम्हाला सांगतो आम्ही प्रचाराला जातो, माझी मिसेस जाते, आमचा पॅनल जातोय, पण एक व्यक्ती अजूनपर्यंत भेटला नाही. काय रे निवडणूक आलाय म्हणून आलाय का, किंवा एखादी आजीबाई पण भेटली नाही कारण निवडणूक आलाय म्हणून आलाय का, एक नाही. त्यांचे रोज जातात लोक, म्हणतात तू तरुण असताना मी पाहिलं, आता तू म्हातारा झाला असं बोलतात लोक त्यांना. त्याच्या क्लिप आहेत आमच्याजवळ. अशी परिस्थिती थेट अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या आहेत. सध्या आपण आरोप प्रत्यारोप तर होणारच आहेत, आपण त्यावर देखील चर्चा करणार आणि उमेदवारांचे देखील संवाद साधणार आहेत. आपले शहराध्यक्ष अजून प्रचारामध्ये आहेत, पण मात्र शहराध्यक्षांकडून आत्तापर्यंत प्रभागाच्या विकासावरती कोणती चर्चा झालेली दिसत नाही आहे. त्यामुळं सगळे त्यांना देखील ऐकण्यासाठी आतुर आहेत. तुम्ही एक मोठे पदाधिकारी आहात, तुमच्या शहराध्यक्षांशी तुम्ही संवाद साधचाल. आरोप प्रत्यारोप तर चालत राहणार आहे. थेट आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून सर्वांशी संवाद देखील साधतोय. जाता जाता काय आव्हान कराल, कारण 15 तारखेला मतदान आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीचा उत्सव करायचा असेल तर सर्वांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे. आम्ही लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने आव्हान लोकांना करतोय. पण थेट एक शिवसेना शिंदे गट, युवा सेनेचे तुम्ही मावळ लोकसभेचे अध्यक्ष आहात, ह्या अनुषंगाने तुमच्या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील उमेदवारांसाठी किंवा तुमच्या प्रभागातील उमेदवारांसाठी काय आव्हान असेल? सगळ्यात पहिला मी तुम्हाला विनंती करतो, शिवसेना शिंदेगड म्हणू नका, शिवसेनाच पक्ष आमचा अधिकृत कोर्टाचे आमच्याकडे सगळं कायदेशीर आहे. त्याच्या पुढचं सांगतो, तुम्ही जे आता आव्हान केलं एकतर आमचं काम हाच आमचा परिचय, हे ब्रीदवाक्य आमचं आहे. आणि विरोधांकडं धनशक्तीच्या पलीकडे काहीच नाही आहे. तुम्ही पाहिले एका आता उमेदवार आहे आणि ते आत्ता माजी नगरसेवक होते आणि ते आता परत उमेदवार मिळेल, त्यांचं साधं जनसंपर्क कार्यालय दाखवा मला आणि बक्षीस घेऊन जा, हे मी तुम्हाला आश्वासन करतो. सेम विद्यमान जे कोण होते त्यांचे कार्यालय दाखवा, त्यांचं आमच्याकडनं हे घेऊन जा. का सांगतो तुम्हाला का त्याची परिस्थिती अशी, जनसंपर्क कार्यालय असेल तर नागरिक तुमच्या तक्रारी घेऊन येणार आहेत आणि त्या तुम्ही सोडवणार आहेत. यांचं कार्यालयच नाही, त्यांच्याकडे तक्रारी गेल्यावर आमचं ते म्हणजे जनतेची अशी बोलणं आम्हाला आले की माझी तब्येत ठीक नाही आहे, मी बाहेर आहे, मी असं हे प्रकार आहे. तर जनता यावेळी माझं रावेतकर सोसायटी धारकांना एक हात जोडून विनंती असणार आहे, तुम्ही
आज लाखो रुपये पगार घेऊन वेल सेटल आहात, परंतु तुमचं भविष्य, उद्याची पिढी जी लहान मुलं आहेत आज, ह्यांचा जर विचार करायचा असेल तर या तरुणांना, सुशिक्षित उमेदवारांना संधी द्या. आज तुम्ही शिक्षण पहा, तुम्हाला ऑनलाईन चेक करा फॉर्ममध्ये, त्यांचं शिक्षण पहा 10वी पास पण नाहीत हे लोक. आणि ही वाईट परिस्थिती आहे. जर 10वी पास नाही, तुम्ही द्या त्याला एक इंग्लिशमध्ये जजमेंट किंवा काय वाचायला द्या, पहा त्यांची परिस्थिती काय होईल. त्यांना साधं मराठी नीट बोलता येत नाही आहे. आणि जर माणूस सुशिक्षित नसेल तर आपण पाहतो आपल्या घराचा मुलगा डळ असेल तर तो नापास होतो. आणि ह्या नापासांनी आज आपल्या प्रभागाचं वाटोळं केलेलं आहे. विकासनगरचं भाकसनगर केलेलं होतं, पण आम्ही काम करून कुठंतरी चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. याला जोड जर नगरसेवक पदाची आली तर 100% आम्ही या प्रभागाचं नंदनवन करून दाखवू. हाच या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. आणि पिंपरी-चिंचवड शहर असेल, आपला प्रभाग असेल, हे शिवसेनेचे उमेदवार आमच्याकडे जनता पर्याय म्हणून पाहतात आहे. कारण राष्ट्रवादीला पण संधी मिळालेली होती, भाजपला पण मिळाली होती, काँग्रेसला पण या प्रभागाने संधी दिली, पण शिवसेनेला आजपर्यंत दिली नव्हती. ती संधी यावेळी 100% मिळणार आणि 4ही उमेदवार आमचे निवडून येणार याच निमित्ताने सांगतो. आणि शिवसेनेचा भगवा विकासनगर किंवा प्रभागाच्या इतिहासात या ठिकाणी भगवा फडकणार आणि आम्ही या ठिकाणी गुलाल नक्की सुधारणार. आपण पाहतो की राजेंद्र तरस होते, त्यांनी त्यांच्या प्रभागाबद्दल, शहराबद्दल, त्यांच्या उमेदवारांबद्दल देखील चर्चा केली. थेट आपण आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. सध्या मी तुर्तास या ठिकाणी थांबतो. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा टीव्ही, कॅमेरामॅन प्रतीकसह. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.